नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. जय भीम, जय बसवेश्वर. आज आम्ही जत विधानसभा RPI मार्फत लढवण्याच्या तयारीला लागलेलो आहोत. तर आमचं RPI मार्फत जर आम्ही जत विधानसभा जर आम्हाला लोकांनी निवडून दिलं तर आम्ही जत तालुक्याच्या विकासासाठी जे जत तालुक्याचे प्रश्न आहेत, आज रस्त्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार सोडवण्याचे प्रश्न, तसेच आज ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेचा लाभ कर्नाटक राज्याप्रमाणे मिळत नाही, तर तो कर्नाटक राज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. आज सरकारनं तो मुद्दा गांभीर्याने घ्यायला पाहिजे. दुसरीकडं ज्या घरकुल योजना राबवल्या जातात, ऍक्च्युली त्याचा लाभ गरीब लोकांना मिळत नाही. अजून पण काही लोक झोपडपट्टीमध्येच निवासस्थान करतात. त्या लोकांना शासनानं गायरान गावठाण जागेमध्ये कायमस्वरूपीची जागा देऊन त्यांना घरे बांधून द्यायला पाहिजे. परंतु शासन हे गांभीर्यानं लक्षात घेत नाही आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी करत नाही. आज आमच्या तालुक्यात आमचे नेते माननीय संजयरावजी कांबळे साहेब यांना जर आपण निवडून दिलं तर ह्या जत तालुक्याचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आम्ही ठोस RPI मार्फत संजयराव कांबळे साहेबांच्या मार्फत विधानसभेमध्ये मांडले जातील. आणि जत तालुक्याचे जे अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, किंवा जतच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही विधानसभेमध्ये त्यांच्या मार्फत मांडून नक्कीच जत तालुक्याचे आम्ही सगळे प्रश्न सोडवू. जतच्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही काय करणार आहे? आता जतच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या योजना राबवण्यात आल्या त्या योजना कुठल्याही प्रकारे योग्य राबवलेल्या नाहीत. जेणेकरून काय होतं की ह्या वर्षी कुठेतरी 4 पायपा टाकल्या जातात, पुढल्या वर्षी येऊन मशीन उभा केली जाते, मग त्याच्या पुढल्या वर्षी पहिल्या गावामध्ये पाण्याची चावी फिरवली जाते. मग असे वारंवार आश्वासनं देऊन जतच्या जनतेची दिशाभूल चालू झालेली आहे. आणि हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्वरित थांबवावा. कारण जेणेकरून आज तुम्ही जत तालुक्यातल्या जनतेला 50 वर्ष जवळजवळ खोटं बोलताय आणि 50 वर्षांमध्ये तुम्हाला जत तालुक्याचे साधे शिक्षकांचे सुद्धा प्रश्न सोडवता आलेले नाही. आज तालुक्यामध्ये जवळजवळ 180 ते 82 शिक्षक कमी आहेत. आणि शाळेच्या माध्यमातून परवा तर मी अशी बातमी ऐकली की कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षक शिकवायला लागलेत. शाळेचं माध्यम कन्नड आणि शिकवणारे हे मराठी. याच्या माध्यमातून काय होणार आहे की जतचा विकास खुंटणार आहे. कुठल्या विद्यार्थ्याला काय शिकायचं आणि काय शिकून घ्यायचं हे पण कळणार नाही. बरं, अनेक वर्षापासून आमच्या जत तालुक्यातला शेतकरी कर्जमाफीमध्ये अडकलेला आहे. आज तुमच्याकडं जे बँकेचे व्याजदर आहेत ते भरमसाठ आहेत. राष्ट्रीयकृत बँका असू द्या किंवा सहकार बँका असू द्या किंवा पतसंस्था असू द्या, तर ह्या बँकेमार्फत जे व्याजदर आहेत ते पूर्ण कमी करावेत. आणि आजपर्यंत जे आमच्या जत तालुक्यातील थकीत कर्ज जे आहेत, नागरिक असू द्या शेतकरी असू द्या यांनी घेतलेली जी कर्ज आहेत ते पूर्ण 100% तुम्ही माफ केली पाहिजे. आज जनतेवरती तुम्ही GST लादताय, टॅक्स जनतेवरती लादताय, ते भयानक आहे. महागाई वाढलेली आहे. याचं गांभीर्य घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी जत तालुक्यातील पूर्ण झाली पाहिजे. जनतेने तुम्हाला निवडून दिल्यानंतर बेरोजगार लोकांसाठी, युवकासाठी तुम्ही काय करू इच्छिता का? तर जनतेने जर आम्हाला निवडून दिलं, आमच्या कांबळे साहेबांना जर जनतेनं निवडून दिलं समजा, तर पहिला प्रश्न आमचा असेल की ह्या तालुक्यामधला शेतकरी हा कसा सधन झाला पाहिजे, तो प्रश्न आम्ही तिथं मांडणार आहे. दुसरा प्रश्न, जत तालुक्यामध्ये बरेच लोक सुशिक्षित बेकार होऊन फिरायला लागलेले आहेत, त्यांना कुठल्याही स्वरूपाचा योग्य उद्योग नाही, तर ते सुद्धा आम्ही तातडीनं जत तालुक्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कुठला तरी एक
मोठा उद्योग ह्या तालुक्यामध्ये आम्ही निर्माण करणार आहोत शासनाच्या माध्यमातून. यासाठी आमचे नेते संजयरावजी कांबळे साहेब यांनी दखल घेतलेली आहे आणि ते नक्कीच सोडवतील. तर ज्येष्ठ नागरिकांचा विषय हा खरं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. कारण 65 वर्ष संपली की वृद्ध माता पित्यांना आधार देणं शासनाच्या मार्फत गरजेचं आहे. परंतु आज शासनाचं विषय कसं चाललंय की शासनाचं जे विषय आहे नको त्या गोष्टी द्यायला लागलेत आणि ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी देत नाहीत. त्याच्यासाठी आम्ही वृद्ध माता पित्यांना कर्नाटक राज्याप्रमाणे पेन्शन योजना तातडीनं लागू करा, नाहीतर आपण लागू नाही केलं तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करू, हा आमचा इशारा असेल. लोक ग्रामीण भागामध्ये खूप जास्त आहेत, शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये खूप आहेत. पण ग्रामीण भागामध्ये योग्य योजना पोचण्यासारखं दिसत नाहीत. ग्रामीण भागामध्ये योग्य योजना पोचण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? तर ग्रामीण भागामध्ये जे लोकसंख्या जास्त आहे तिथं सर्व लोक शेती करतात आणि शेती करत असताना त्यांच्या वाट्याला वेळोवेळी म्हणजे पाऊस वेळेवरती पडलेला नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं आहे. तर हा ग्रामीण भागामधला जो विषय आहे पूर्ण, तर हा विषय आम्ही आरपीआय मार्फत विधानसभेमध्ये मांडून कायमस्वरूपी सर्व प्रश्न मार्गी आम्ही लावू. आमच्या आरपीआयचे संजयरावजी कांबळे साहेब विधानसभेला 2024च्या विधानसभेला ते नक्की निवडून सुद्धा येणार आहेत. त्याबाबत आमची सर्व तयारी गाव पातळीवर शहरी पातळीवर सर्व तयारीविषयी आम्ही चालू केलेली आहे. आणि त्यांना जर आपण निवडून दिलं समजा जत तालुक्यातील सर्व नागरिक शेतकऱ्यांनी, तर जतचे कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहेत. आणि ह्या जत तालुक्याला जर योग्य दिशा दाखवायची असेल तर आता आरपीआय शिवाय पर्याय राहिलेला नाही. त्याच्यामुळं कांबळे साहेबांना जत मधल्या सर्व नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, सर्व समाज बांधवांनी जोरदार मताने निवडून द्यावं हीच मी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो.